नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुमचं आपल्या किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटोच्या साराची रेसिपी। तर ती कशी बनवायची ते आपण बघूया। तर आता सर्वात प्रथम मी 4 टोमॅटो घेतलेत, लालसर टोमॅटो घ्यायचे आहेत। आता हे आपण पहिलं मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। तर याला आपण कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 4 तुकडे करून मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेऊया। तर आपण हे असे टोमॅटो वाटून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये। आपण टोमॅटोच्या सारासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। तर आता आपण ही बेडकी मिरची आणि धने भिजत टाकले होते 10-15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये। तर आता हे सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे। खोबरं लागणार आहे आपल्याला वाटण्यासाठी, कोथिंबीर आणि लसणीच्या पाकळ्या। तर आपण हे सर्व आता वाटून घेऊया। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं टाकून घेऊया, 4-5 लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि हे आपण भिजत टाकलेली मिरची आणि धने हे सुद्धा आपण याच्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आपण अजून लाल तिखट ॲड करणार आहोत। 1-2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद अर्धा चमचा। तर आता हे आपण वाटून घेऊया। आता याच्यामध्ये थोडं आपण पाणी टाकणार आहोत। तर आपलं हे वाटण वाटून झालंय। आता आपण फोडणी देऊया। तर आता आपण फोडणीसाठी कढई गरम करत ठेवली आहे। तर आता आपली कढई गरम झाली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल सुद्धा व्यवस्थित गरम करून तेल सुद्धा आपलं गरम झालंय। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकणार आहोत, थोडंसं हिंग, त्यानंतर कढीपत्ता, ठेचलेली लसूण, लाल होईपर्यंत परतून घ्यायचे। लसूण आपली लालसर झाली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत आणि आपलं हे वाटण तयार केलेलं टाकून घ्यायचं याच्यामध्ये। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। वाटण आपण सतत ढवळत राहायचं, नाही तर खाली लागू शकतं। आपण हे आता ओलं खोबरं टाकलेलं, त्याच्यामुळे हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। वाटण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी बनवलेली ती टाकून घेऊया। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया। आता मी हे मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय। आता याला उकळी फुटू द्यायची आहे। उकळी फुटली की आपलं सार तयार। ह्याच्यामध्ये हे 2 कोकम टाकणार आहोत। तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। आता याला उकळी फुटू दे। तर आपल्या आता साराला उकळी फुटली आहे मस्तपैकी। आता आपलं हे टोमॅटोचं सार रेडी झालं आहे। त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा मीठ टाकते आहे। व्यवस्थित ढवळून घ्यायचं, गॅस बंद करून घेऊया। तर आता आपलं हे टोमॅटोचं सार रेडी झालं आहे। तुम्हाला ही माझी टोमॅटोच्या साराची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।